मित्रांनो, तुम्हाला जर इयत्ता 10वी नंतर ITI ला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ॲडमिशन फॉर्म जे आहे ते रजिस्ट्रेशन यासाठी कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला यासाठी जी काही तुमची प्रोफाईल आहे ती कंप्लीट करायची आहे। प्रोफाईल तुम्हाला लॉक करायची आहे, त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आणि पेमेंट केल्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आणि फॉर्म घेऊन तुम्हाला जवळच्या ITI केंद्रामध्ये जाऊन तुमचा जे काही फॉर्म आहे तो कन्फर्म करायचा आहे। फॉर्म कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला जे काही ऑप्शन फॉर्म आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे वेळापत्रकानुसार। तर आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण A to Z संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते वाचून घ्यायचं आहे। या वेबसाईटवरती उपलब्ध आहे किंवा आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला ते मिळून जाईल। यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती पाहू शकता। 21 मे पासून फॉर्म सुरू झालेले आहेत। एडिट फॅसिलिटीसुद्धा आहे आणि प्रवेश शुल्कसुद्धा तुम्हाला भरायचं आहे सकाळी 11 वाजल्यापासून। त्यानंतर इथे अर्ज स्वीकृती केंद्रात म्हणजेच जे काही जवळचा ITI फॉर्म जे काही कॉलेज आहे तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर 1 जूनपासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे आहे ते भरता येणार आहे पासवर्ड आणि लॉग इन करून। काही बाकी महत्त्वाच्या सूचना आहेत पाहू शकता आणि सविस्तर वेळापत्रकसुद्धा लवकरच येणार आहे 10वीच्या मार्कशीट मिळाल्यानंतर। आता हे वेळापत्रक झालं त्यानंतर आता आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती यायचं आहे। यावरती आल्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे का ITIचं, तसेच तुम्ही MS BS VET मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे का ते विचारेल। त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे। आधार कार्डनुसार जेंडर सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचे आहे आणि ते व्हेरिफिकेशनसुद्धा करून घ्यायचं आहे OTPच्या माध्यमातून। जेंडर सिलेक्ट करायचं आहे, पुरुष मेल असेल, जे काय असेल ते फिमेल असेल तर फिमेल, मेल असेल तर मेल। एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे, विच इज द बेस्ट फ्रेंड त्याचा आन्सर टाकायचा आहे। एक पासवर्ड टाईप करायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अल्फाबेट, स्पेशल कॅरेक्टर, नंबर असले पाहिजे। कॅप्चा टाकून रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तुम्हाला आणि त्यानंतर प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला, तो नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचा। अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसणार आहे। यामध्ये आता पहिली स्टेप आपल्याला प्रोफाईल कंप्लीटची करायची आहे। प्रोफाईल कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे। टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायच्या, माहिती वाचायची आहे। पर्सनल डिटेल्समध्ये तुमची माहिती आलेली आहे सर्व। फक्त तुम्हाला त्या इथे आधार नंबर टाकून जे आहे ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे डिटेल्स। खाली इथे पाहू शकता आपण रजिस्ट्रेशन करताना ज्या पद्धतीने नाव टाकलेलं आहे त्या पद्धतीने इथे नाव तुम्हाला दिसणार आहे। व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला इथे माहिती वाचण्यात येईल आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। सक्सेसफुल आपला जे काही आधार व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा झालेलं आहे। आता आपल्याला अपार ID महत्त्वाचा एज्युकेशन सर्टिफिकेट आहे हे डॉक्युमेंट्स आहेत, ते अपार IDचा नंबर टाकायचा आहे आणि ॲन्युअल इन्कम स्लॅब निवडायचा आहे। तर मी इथे बिलो 1 लाख निवडतो। ब्लड ग्रुप टाकायचा आहे कॅन्डिडेटचा, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये अल्टरनेट नंबर असेल कॅन्डिडेटचा ते द्यायचा आणि ईमेल ID सुद्धा द्यायची। तसेच तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर असेल तर यस करून व्हॉट्सअप नंबरसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता। अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲड्रेस सेक्शनमध्ये याल, इथे करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा वरचा जो करस्पॉन्डंट ॲड्रेस आहे हाच परमनंट असेल तर यस ऑप्शनवरती टिक करायचा आहे। जर या व्यतिरिक्त वेगळा असेल ॲड्रेस परमनंट तर नोवरती क्लिक करून तुमचा जे काही वेगळा ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे। आता मी इथे दोन्ही एकच असल्यामुळे यस केलेला आहे। तुम्हाला ॲड्रेस दाखवेल, कन्फर्म युअर ॲड्रेस चेक करा म्हणताय, तर ते चेक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आता नेक्स्ट स्टेपवरती याल तुम्ही। आता आपल्याला ऑर्फन डिटेल्स टाकायचे, तुम्ही ऑर्फन असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। त्याचं वेटेज तुम्हाला नंतर मिळणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। आता फादर्स डिटेल्स टाकायचे आणि मदर्स डिटेल टाकायचे म्हणजे पॅरेंट डिटेल्स। यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे। त्यांचं ऑक्युपेशन टाकायचं आहे आणि ॲन्युअल इन्कम स्लॅब त्यांचा निवडायचा आहे। अशाच पद्धतीने त्यांचं जे काही डोमेशियल स्टेट आणि डोमेशियल डिस्ट्रिक्ट आहे ते सुद्धा टाकायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला मदरची इन्फॉर्मेशन, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डोमेशियल डिस्ट्रिक्ट आणि डोमेशियल स्टेट एवढी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर इन्कम स्लॅबसुद्धा टाकायचं आहे। ऑक्युपेशन वगैरे सर्व इथे मदर आणि फादरची जी काही डिटेल्स आहे ती टाकायची। आता ऑक्युपेशनमध्ये तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल तर सेल्फ एम्प्लॉईडसुद्धा टाकू शकता, नॉट एम्प्लॉईड असेल तर नॉट एम्प्लॉईडसुद्धा टाकू शकता। तर मी ते सेल्फ एम्प्लॉईड इथे टाकलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पॅरेंट्सची डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट स्टेपवरती जायचं आहे। अशा पद्धतीने आता आपण इथे जे काही सेल्फ एम्प्लॉईड सिलेक्ट केलेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट आणि हे आपलं सर्व स्टेट निवडणं झालेलं आहे। ॲन्युअल इन्कममध्ये तुम्हाला बिलो 1 लाख जे आहे तुम्ही ते टाकू शकता। त्यानंतर नेक्स्टवरती आता नॅशनॅलिटी आणि डोमेसाईलची डिटेल्स द्यायची आहे। आर यू महाराष्ट्र डोमेसाईल यस करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात ते टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट हे ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे, गोष्ट लक्षात ठेवा। कॅटेगरी अँड अदर डिटेल्समध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहात ते तुम्हाला टाकायचं आहे। रिलिजन तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही जर इथे कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे, SC ST सोडून बाकीच्यांना
या ठिकाणी लागणार आहे, SC STला लागणार नाही. बाकी कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला द्यावं लागेल कॅटेगरीमधून असाल तर अशा पद्धतीने. आणि जर ओपनमधून असाल तर फक्त डोमेस्टिक सर्टिफिकेट द्यावं लागेल. मदर टंग टाकायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेट रिलिजियस मायनॉरिटी असेल किंवा मग दुसरे मायनॉरिटी लेजिस्लेटिव्ह असेल तर ती तुम्हाला माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. तर आपलं इथे मायनॉरिटी नाही आहे म्हणून इथे ऑप्शन डिसेबल झालेला आहे. तुमच्या केसमध्ये जर असेल मायनॉरिटी तर तुम्ही जाऊ शकता. तुमची जी काही कॅटेगरी आहे, तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर जी काही कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करा तुमचे. आणि त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमची कोणती कास्ट ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुम्हाला कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा कॅटेगरीला नॉन लागत असेल तर नॉनची डिटेल्स तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला डिसेबिलिटी कॅटेगरी डिसेबल असाल तुम्ही पर्सन तर इथे तुम्हाला यस ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही माहिती देऊ शकता. त्यांनासुद्धा इथे वेटेज आहे. नसेल तर मग असेल तर कोणत्या टाईपमध्ये आहे ती तुम्हाला माहिती द्यावी लागेल. आता इथे नाही आहे म्हणून मी नो ऑप्शनवरती टिक केलं. डिफेन्स स्पोर्ट कॅटेगरी, त्यानंतर इथे बोस्टर स्कूल डिटेल, तर तुम्हाला त्याची माहितीसुद्धा द्यायची आहे. पास झाले असाल तुम्ही तर त्याचेसुद्धा तुम्हाला वेगळं इथे वेटेज असणार आहे. जर नसेल झालं तुम्ही उत्तीर्ण त्या शाळेमधून तर मग नो करायचं. जर झाले असाल तर मग त्या शाळेची तुम्हाला डिटेल्स द्यायची आहे. कुठून तुम्ही पास झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये शाळा होती आणि त्याचा तालुका कोणता होता ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि अदर्स डिटेल्समध्ये तुम्ही इथे इंटरमिडिएट ड्रॉईंग एक्झामिनेशन तुमचं जर असेल तर ती तुम्ही देऊ शकता. नसेल तर नो ऑप्शनवरती सिलेक्ट करा. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती वाचून माहिती भरायची आहे व्यवस्थित. त्यानंतर 10वीची डिटेल्स टाकायची आहे. कोणत्या बोर्डमधून तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेले आहेत, रोल नंबर, इयर ऑफ एक्झाम, मंथ ऑफ एक्झाम, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका आणि सिटी विलेज म्हणजे शाळा कुठे होती ते. त्यानंतर तुम्ही 10वी पास झालेले आहेत का. त्यानंतर तुम्हाला इथे ब्लाइंड हँडिकॅप स्कूलमधून झालेले आहेत का पास. तुम्हाला मॅथ आणि सायन्स किंवा इंग्लिश सब्जेक्ट होता का. त्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट होता का. संपूर्ण माहिती विचारण्यात येईल. टोटल मार्क किती होते, त्यानंतर बेस्ट ऑफ 5चे मार्क किती होते, ऑफ 10 मार्क किती होते, संपूर्ण तुम्हाला डिटेल्स इथे द्यायचे आहे. त्यानुसार तुमचं जे काही ॲडिशनल वेटेज आहे ते इथे संपूर्ण कॅल्क्युलेशन होऊन येणार आहे. म्हणजे तुमचं जे काही टोटल मार्क फॉर ITI ॲडमिशन मेरिट लिस्टचे मार्क तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर तुमची 12वी झाली असेल तर 12वीची माहिती इथे तुम्ही देऊ शकता. कोणत्या स्ट्रीममधून तुमची उत्तीर्ण झालेले आहात, इयर ऑफ एक्झाम, नंतर ऑफ 10 मार्क, आउट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटेज. अशा पद्धतीने तुम्हाला 10वी 12वीची व्यवस्थित माहिती इथे टाकून घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून हायेस्ट काही क्वालिफिकेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर आता आपलं 10वी आणि 12वीची जी काही बेसिक माहिती इथे झालेली आहे. हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारलेलं आहे. तर हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण इथे 12वी सिलेक्ट केलेलं आहे. तुमच्याकडे दुसरं काही असेल ग्रॅज्युएशन वगैरे तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी इथे HSC सिलेक्ट केलेलं आहे. तुमचंसुद्धा जर HSC असेल तर तुम्ही HSC इथे टाकू शकता हायेस्ट क्वालिफिकेशन. आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. हे व्हेरिफिकेशनला तुम्ही जेव्हा जाणार फॉर्म कन्फर्मेशनसाठी तेव्हा याचे रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तिथे मागणार आहेत. आता सर्व हे जे काही 10वी 12वीची डिटेल्स आहे आपण इथे टाकलेली आहे. ॲडिशनल वेटेज वगैरे पाहू शकता. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती आता क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर 10वी 12वीची जी काही मेरिट आता इथे 10वीचे मार्क दाखवेल आणि मेरिट लिस्ट कॅल्क्युलेशन फॉर 10th स्टँडर्ड मेरिट लिस्टचे मार्क्ससुद्धा तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि मेरिट लिस्ट कॅल्क्युलेशन फॉर 12th स्टँडर्डसुद्धा इथे दाखवणार आहे. परंतु आता तुमचं जे काही हे होणार आहे मेरिट लिस्ट ते 10वीच्या बेसिसवरतीच होणार आहे. त्यानंतर कन्फर्म बरोबर असेल मार्क तर कन्फर्मवरती क्लिक करायचं आणि यस करायचं. आता प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्स तुम्ही जर याच्या आधी काही ITI केलं असेल तर त्याची माहिती देऊ शकता. नसेल केलं ITI कधीच तर मग नो करायचं आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं जे काही आता जवळपास झालेलं आहे. आता होम डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचं आहे कोणता आहे तुमचा ते. आणि मग डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने संपूर्ण आपली जी काही माहिती आहे ते संपूर्ण भरलेली आहे आपण. आता होम डिस्ट्रिक्ट, कॅन्डिडेट टाईप वगैरे सर्व माहिती झालेली आहे. आता जी तुम्हाला डिटेल एडिट करायची असेल ज्या सेक्शनमधली तर त्याच्या बाजूला एडिट सेक्शनचा ऑप्शन आहे. इथून तुम्ही एडिट डिटेल्स करू शकता. संपूर्ण सेक्शन तुम्हाला एक एक सेक्शनमधली माहिती चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती जर बरोबर असेल तर मग डायरेक्ट खाली येऊन तुम्हाला जी काही प्रोफाईल आहे तुमची लॉक करायची आहे. काही चेंजेस करायचे असेल तर मग तुम्हाला पुन्हा अनलॉक करावी लागेल प्रोफाईल आणि मग परत लॉक करावी लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जे काही फॉर्म आहे ते भरायचं आहे. आता इथे एक एक डिटेल्स पाहू शकता. पर्सनल डिटेल्स आहे, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स आहे, ॲड्रेस डिटेल्स आहे, पॅरेंट डिटेल्स आहे. त्यानंतर इथे अशा वेगवेगळे सेक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पॅरेंट डिटेल्स झालं, त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स झालं, त्यानंतर कम्युनिकेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, कॅटेगरी डिटेल्स आहे, अदर डिटेल्स आहे, संपूर्ण डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स आहे. सर्व जे काही डिटेल्स आहे त्यामधली तुम्हाला माहिती चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे संपूर्ण माहिती आपली झालेली आहे. फॉर्मसुद्धा आपण चेक करलं झालेलं आहे. सर्व माहिती बरोबर असेल तर मग इथे टर्म्स ॲक्सेप्ट करून लॉक प्रोफाईलवरती क्लिक करून यस करायचं. अशा पद्धतीने जी काही प्रोफाईल आहे आपली लॉक झालेली आहे. म्हणजे पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. दुसरी स्टेपमध्ये तुम्हाला आता जनरेट ॲप्लिकेशन ID हे एक ब्ल्यू कलरचं ऑप्शन दिसेल, बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आपली ॲप्लिकेशन ID जनरेट झालेली आहे.
आता आपला जे काही प्रोफाईल आहे पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला पे ॲप्लिकेशन फी या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचं जे काही इन्स्टिट्यूट आहे तिथे येणार आहे, इन्स्टिट्यूट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर आता जी काही फी आहे 100 रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर हे UPI नेट बँकिंग क्रेडिट कार्डने तुम्ही पेमेंट करू शकता. रिक्वेस्ट तुम्हाला पाठवायची आहे UPI ID वरती आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे UPIने. सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला याची जी काही प्रिंट आहे ती काढून घ्यायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू अँड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. आता हे जे काही फॉर्म आहे आपला प्रिंट फॉर्म किंवा डाउनलोड फॉर्म यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि जी काही पेमेंटची रिसिप्ट आहे ती सुद्धा तुम्हाला डॅशबोर्डवरती जाऊन किंवा प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते प्रिंट जे आहे ते काढू शकता. म्हणजे हे पेमेंटची प्रिंट आणि हे फॉर्मची प्रिंट अशा 2 प्रिंट्स आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचे ते डॉक्युमेंट्स हे आता 5 ते 6 पेजेसची ही आपला फॉर्म आहे. हा फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे. पेमेंटची जी काही भरलेलं आहे आपण ते पेमेंटची प्रिंट काढायची आहे. हे 2 झाले डॉक्युमेंट. त्यानंतर जे काही आवश्यक डॉक्युमेंट जसे की 10वीची मार्कशीट असेल किंवा इतर डॉक्युमेंट कॅटेगरी डिटेल्सचे डॉक्युमेंट असेल सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जवळचा ITI कॉलेजवरती जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमचा फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे. पेमेंटची रिसिप्ट इथून सुद्धा डॅशबोर्डवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट घेऊन ITIला गेल्यानंतर फॉर्म कन्फर्म करायचा आहे. फॉर्म एकदा कन्फर्म झाला की मग तुम्ही जे काही टाईमटेबलनुसार जे काही कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्मसाठी तुम्ही इलिजिबल आहात. जर तुम्ही फॉर्म व्हेरीफाय केला नाही किंवा कन्फर्म केला नाही फॉर्म तर तुम्ही जे काही कॉलेज ऑप्शन फॉर्मसाठी इलिजिबल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला पहिली स्टेप दुसरी स्टेप जी आहे ते कंप्लीट करून घ्यायची आहे. तिसरी स्टेप जी आहे ते ऑटोमॅटिक होणार आहे आणि त्यानंतर मग ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे आहे ते डायरेक्ट तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला जे आहे ते ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती. आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.